नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पाहणार आहोत. मित्रांनो, ही योजना अंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत सोप्या पद्धतीने कर्ज हे सहज उपलब्ध होणार आहे. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. तर मित्रांनो, आपण याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या योजनेची व्यवस्थित माहिती हे समजेल. या योजनेचे नाव मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबींवर मंत्रिमंडळ समितीने मागच्या वर्षी मित्रांनो ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या पीएम विश्वकर्मा या नवीन केंद्र सरकारची योजनेला 5 वर्षाच्या कालावधीसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 2024 ते 2023-24 आणि 2027 ते 28 या योजनेसाठी मंजुरी दिली आहे. हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्तकलाकारांना आणि कारागिरांना गुरु शिष्य परंपरा अथवा त्या कुटुंबाची पारंपरिकता कौशल्यता जोपासण्यासाठी मित्रांनो बळकट करण्यासाठी ही योजना सरकारने सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे काही उद्दिष्टे आपण पाहणार आहोत. हस्तकलाकार आणि कारागिरांच्या कामाचा दर्जा सुधारणे, तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकणे, विश्वकर्मा स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीचे जोडणे यासाठी या योजनेचा उपयोग केला जाईल. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत हस्तकलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल. मित्रांनो, यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र देण्यासाठी काही 15 दिवस काम करावं लागणार आहे. या कामाचे तुम्हाला मित्रांनो पैसे सुद्धा मिळणार आहेत. मित्रांनो, यासाठी तसेच 5% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यात रुपये 1 लाख पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रुपये 2 लाख पर्यंत मित्रांनो तुम्हाला यासाठी कर्ज सहजरित्या उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य, डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल. मित्रांनो, ही योजना देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील हस्तकलाकार आणि कारागिरांना मदत करेल. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पुढील 18 पारंपरिक उद्योगांचा समावेश आहे. नंबर 1 मित्रांनो, होडी बांधणी कारागीर, चिलखत बनवणारे कारागीर, मित्रांनो लोहार, हातोडी आणि अवजार संच बनवणारे कारागीर, कुलूप बनवणारे कारागीर, सोनार तसेच कुंभार, शिल्पकार, मूर्तिकार, दगडी कोरीव काम पाथरड करणारे, दगड फोडणारे, चर्मकार, पादत्राणे कारागीर, मिस्त्री, मित्रांनो टोपल्या, चटण्या, झाडू, कोयरा साहित्य इत्यादी साहित्य विकणारे कारागीर सर्व याच्यामध्ये येतील. बाहुल्या आणि खेळणी बनवणारे पारंपरिक कारागीर, नावी, केश कर्तनकार, मित्रांनो केस काटणारे किंवा सर्व याच्यामध्ये येतील. फुलांचे हार बनविणारे कारागीर, हो मित्रांनो फुलांचे हार बनवणारे कारागीर सुद्धा याच्यामध्ये येतील. परीट, धोबी, शिंपी आणि मासेमारीचे जाळे आणणारे कारागीर. मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत एवढे लाभार्थी असणार आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मित्रांनो काही पात्रता आपण बघणार आहोत. अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा. मित्रांनो, जे आपण वरती क्षेत्र बघितले कारागिराचे त्यापैकी तो एक क्षेत्रामध्ये असावा. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा मित्रांनो जास्त असावे आणि 50 वर्षापेक्षा कमी असावे. मान्यताप्राप्त संस्थेचे प्रबंधित ट्रेडरचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मित्रांनो, यासाठी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 15 दिवसाचं ट्रेनिंग हे मिळतं. त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मित्रांनो पैसे आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळतात. मित्रांनो, ते प्रमाणपत्र तुम्हाला लोनसाठी कामात पडतं. योजनेचे मध्ये मित्रांनो समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक जात असणे आवश्यक आहे. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो आवश्यक काही कागदपत्र आपण पाहणार आहोत. सर्वात पहिले आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ओळख प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा मित्रांनो एक फोटो, बँक पासबुक, वैध मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मित्रांनो, याची अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.
तुम्ही जवळील सेतूवरती किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन याचा अर्ज करू शकता. मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला याचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 15 दिवसाचं ट्रेनिंग पिरियड हा मिळणार आहे. ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला मित्रांनो काही मानधन सुद्धा मिळणार आहे. जवळपास माझ्या माहितीनुसार 500 रुपये किंवा कमी जास्त असू शकतं. तुम्हाला याच्यामध्ये पैसे मिळू शकतात. आणि त्यानंतर मित्रांनो प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात जाणार आहे. प्रमाणपत्र देण्यात झाल्यानंतर मित्रांनो ते कौशल्य तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही बँकमध्ये लोनसाठी अप्लाय करू शकता. तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत सहजरित्या लोन हे मिळेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेलच. आणि अजून याबद्दल काही अडचण असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगा. आपण तुमची शंका नीर करण्याचं काम करणार आहोत. मित्रांनो, अशाच योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, धन्यवाद. जय महाराष्ट्र.